चला, बघता बघता झाली संध्याकाळ, झाला जेवणाचा टाईम. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि मी लागली आहे स्वयंपाकाला. विचार करत बसले होते काय करावं. मग म्हटलं चला आज वरण भातच बनवूया. मग ते टाकलं एकीकडे भात आणि त्या कुकरमध्ये डाळ धुवून टाकली शिजायला, वरण भात बनवायला. आणि मध्येच कोमलच्या पप्पांनी आवाज दिला की मला थोडीशी शेव आण बरं खायला. तर घाईवाईट कुकर लावलं आणि त्यांना शेव दिली खायला. आणि गप्पा मारायला लागले ते. तर म्हटलं थांबा मी लसूण आणते, लसूण सोलते, बसल्या बसल्या बोलते पण लसूण पण सोलते. मग इथं आणलंय मी आता लसूण. मग असं केलं पातीचा कांदा देऊ का? लसूण नेते आणि सोलते आणि बसल्या बसल्या त्यांच्याशी गप्पा पण करते. आणि लसूण सोलता त्यांच्याशी गप्पा मारत मग लसूण पण सोलणं झालाय आणि स्वयंपाक झाला. मग आमच्या शेजारच्या ताई पण जेवायला आल्यात आमच्यासोबत, त्यांना पण आवाज दिला. मी म्हटलं चला या जेवायला. लसूण सोलता गप्पा मारता इकडे डाळ भात पण झालंय. मग ताई आणि कोमलचे पप्पा आम्ही तिघं बसलो जेवायला, जेवण वगैरे करतो आणि मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जेवण करताना बघा कसा पाय करून बसले मी, कारण माझा पाय दुखतोय. पाय मांडीच घालता येत नाही मला, त्यामुळं मला असंच बसावं लागतं. तर चला आम्ही जेवतोय, या तुम्ही पण जेवायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. शेंगदाण्याची